नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुन अगदी रोमॅन्टिक होत सर्वांच्या समोर डान्स करत आहेत. त्याचबरोबर अर्जुनला त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सांगितलं जात असतं आणि अर्जुन त्याच्या मनातील भावना व्यक्त करायला थोडासा लाजत असतो. हे पाहून सगळेजण त्याला म्हणू लागतात की अरे एवढा लाजतोयस कशाला. परंतु मग अर्जुनने सायलीसोबत खूप छान असा रोमॅन्टिक डान्स केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रियाची कशी माती केलेली आहे, प्रियाची कशी वाट लावलेली आहे, मूर्ख प्रियाला कसं वेड्यात काढलेलं आहे आणि सर्वांच्या समोर तिचा पाय आणलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली घरातील सर्वांना सांगत असते की काही झालं तरी आता बाप्पा जर गेले नाही तर आपण त्यांची वाट कशी पाहणार. जर बाप्पा जायला हवे गेले तरच आपण पुढच्या वर्षी त्यांची वाट पाहणार आहोत ना, आणि तेवढ्या आतुरतेने त्यांची वाट पाहील, त्यांच्या आगमनाची तयारी करेल. मग आत्ता आपण असं नाराज होऊन चालेल का. त्यावेळेस अस्मिता म्हणते की बरोबर आहे तुझं, पण मूड यायला थोडा वेळ लागतो ना. त्याचवेळी अर्जुन चैतन्य तिथं आलेले असतात आणि ते म्हणतात की तुमच्या सगळ्यांचा गेलेला मूड परत आणण्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट अशी आयडिया आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण म्हणतात काय. तेव्हा विमल सांगू लागते की मी सांगते. आता अर्जुन दादा आम्हाला सगळ्यांना सांगणार आहेत की सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवायचा. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सगळ्यांच्या आवडीचं करणारच आहात हे मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना दुसरी भन्नाट अशी गोष्ट सांगणार आहे. ते ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटेल. तेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगू लागतो की आपण ना संध्याकाळी एक गेम खेळायचा आहे, ट्रूथ अँड डेअर. असंही आपण सगळ्यांनी आज सुट्ट्या घेतलेल्या आहेत, तर आपण ट्रूथ अँड डेअर गेम खेळूया आणि सगळ्यांना दाखवून देऊया की आपण नक्की काय करू शकतो ते. हे अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगत असतो आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता सगळ्यांच्या समोर तो हे दाखवून देणार असतो की प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे तो कसा घातलेला आहे. तर मग सगळ्यांना प्रश्न पडतो की आता हा ट्रूथ अँड डेअर गेम म्हणजे काय आहे, नक्की अर्जुनच्या डोक्यात आहे तरी काय, त्याला नक्की कशा पद्धतीचा गेम खेळायचा आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर अर्जुन त्यांना सांगू लागतो की नक्की ट्रूथ अँड डेअर गेम म्हणजे कशा पद्धतीचा गेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे सगळ्यांच्या समोर घडत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना तो सांगत असतो की नक्की काय करायचं आहे, या गेममध्ये नक्की काय करावं लागणार आहे, हे तो सगळ्यांना पटवून देत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने इकडे चैतन्याला रेडी केलेलं असतं. काहीही झालं तरी चैतन्याने आता सर्वांच्या समोर हे सत्य आणायचं असतं की प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही. म्हणजे चैतन्याने ही गोष्ट पाहायची आहे की प्रियाचा पाय कसा आहे, हेही त्याच्या त्या गेममध्ये ते सामील करून घेतलेलं असतं. तर आता सगळेजण म्हणू लागतात की नक्की गेम कसा आहे, तर ट्रूथ अँड डेअर. मग चैतन्य सांगू लागतो की कोणाच्या आयुष्यात जे ट्रूथ आहे ते सांगायचं, कोणाला एखाद्याला वाटलं की आपण डेअर करावं तर त्यांनी ते डेअर सांगायचं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. तेव्हा चैतन्य अर्जुन सांगतात की आपण संध्याकाळी या सगळ्या गोष्टी कशा आहेत ते बघूया. पण अर्जुन म्हणू लागतो की पूर्णाजी मी तुझी परमिशन नाही घेतलेली, तुझी परमिशन आहे ना गं मला. तेव्हा पूर्णाजी म्हणते हो रे आहे माझी परमिशन. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण घरातले खुश झालेले असतात. तेव्हा कल्पना सगळ्यांना म्हणू लागते की आता सगळ्यांनी आराम करा, काहीही झालं तरी आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आराम करा. संध्याकाळी हा गेम खेळायचा आहे ना, मग संध्याकाळपर्यंत भरपूर वेळ आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आराम केला पाहिजे. आणि सगळेजण खुश होतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळ्यांना खूप आनंद होत असतो. अर्जुनचं म्हणणं असतं की प्रतिमात्याची वाचा परत आलेली आहे, ती बोलायला लागलेली आहे. त्याचबरोबर बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्या सेलिब्रेशनसाठीच हे करत आहोत, हे अर्जुन सगळ्यांना सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता पूर्णाईला तिच्या रूममध्ये घेऊन जाते, कारण आराम करायचा आहे. सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, सगळ्यांना थोडंसं डिस्टर्ब वाटत आहे, बाप्पा गेलेले आहेत, या गोष्टीचा थोडासा सगळ्यांना उदास वाटत आहे. बाप्पा गेल्यामुळं घर रिकामं झालेलं आहे, त्यामुळं सगळ्यांना असं जाणवत आहे. तर इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की तुला माहिती आहे ना आपला प्लॅन काय ठरलेला आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो काळजी करू नकोस, तू बिंदास्त राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, असं चैतन्याला तो सांगू लागतो. चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणू लागते मला ना अर्जुन एक कळत नाही आहे की तू हा गेम का निवडला रे.
म्हणजे तुला माहिती होतं का आधीपासून की मला हा गेम आवडतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय तुला हा गेम आवडतो? तेव्हा इकडे प्रिया सांगते की हो, मला हा गेम खूपच आवडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, मला नव्हतं माहिती तुला हा गेम आवडतो ते, पण मला असं वाटलं की सगळ्यांना असं वेगळं काहीतरी आपण दाखवू शकतो, म्हणून मी ठरवलं की आपण हा गेम खेळूया. पण तुला आवडलाय ना, ठीक आहे, मग तुझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तुला आवडतोय, मला आधी माहीत असतं तर मी आधीच हा गेम खेळायचं ठरवलं असतं ना. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे अर्जुन, चांगली गोष्ट आहे. प्रियालाही छान वाटत असतं. इकडे साक्षी महिपतकडे आलेली असते आणि ती महिपतला म्हणत असते की अण्णा, आत्तापर्यंत तुमचे 2-2 पेक रिकामे होतात, पण आज 1 ग्लास भरलेला आहे, ते पण तुम्ही घेतलेलं नाही आहे. नक्की काय झालेलं आहे? तेव्हा महिपत म्हणतो की त्या प्रतिमाची वाचा आलेली आहे ना, तेव्हापासून ना मला कळायचं बंद झालेलं आहे. माझ्या घशाला कोरड पडलेली आहे आणि माझ्या घशातून पाणीही खाली उतरत नाही आहे. मला टेन्शन येत आहे. तेव्हा साक्षी म्हणते की तुम्ही असं काय म्हणताय अण्णा? पण एक गोष्ट लक्षात ठेवा ना, 20-22 वर्ष झाली त्या गोष्टीला, अजून कशी ही गोष्ट लक्षात राहील? तेव्हा महिपत अगदी त्रिकालाबाधित सत्य सांगत असतो, ते म्हणजे की तो म्हणत असतो की आपण एखाद्याशी कितीही चांगलं वाटलं तर ती गोष्ट लक्षात राहत नसते मरेपर्यंत, पण वाईट गोष्ट मात्र लक्षात राहत असते. आणि मी त्या प्रतिमाशी वाईट वागलेलो आहे. अगदी शेवटचे 10-20 सेकंद तिनं मला पाहिलेलं आहे, जेव्हा मी तिच्या तोंडावरती जळक्या लाकडाने मारत होतो, आणि ती गोष्ट तिनं पाहिलेली आहे. तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, तुम्ही असा विचार नका करू. कसं माहिती आहे का, काय माहिती तिची वाचा परत आलेलीही नसेल, आपल्यालाच असं वाटत असेल. तेव्हा महिपत तिला सांगू लागतो की तसं नाही आहे पोरी, कसं आहे, आपण म्हणतोय की तिची वाचा परत आलेली नाही आहे, पण तिनं कशावरून हे नाटक करत नसेल, हे सगळं महिपत बोलत असतो. तेव्हा साक्षी महिपतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. महिपतला म्हणत असते की अण्णा, बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे, आणि या सगळ्यामध्ये आपल्याला त्रास देत आहे ती म्हणजे ती प्रिया. तिने सगळी माती केलेली आहे आणि आता ती व्हिडिओ दाखवून आपल्याला ब्लॅकमेल करत आहे. तिला मात्र या सगळ्याचा धडा तर शिकवायचाच आहे. तेव्हा महिपत म्हणतो, हो, तिला तर धडा शिकवायचाच आहे. सध्या आपले हात दगडाखाली आहेत म्हणून आपण शांत राहत आहोत, पण तिला या गोष्टीचा धडा शिकवायलाच लागणार आहे. तिला तिची लायकी दाखवायलाच लागणार आहे. हे साक्षी आणि महिपत बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन, सायली सर्वजण आलेले आहेत. अर्जुनने बॉटल आणलेली आहे. तेव्हा अर्जुन इकडे चैतन्याला, त्याचबरोबर अश्विनला म्हणत असतो की खूप छान तयारी केलेली आहे, खरंच जबरदस्त अशी तयारी केलेली आहे चैतन्य तू. चैतन्याने जी तयारी केलेली आहे ते पाहून अर्जुनला खूपच छान वाटत असतं. घरातील सगळेजण आता खुश झालेले आहेत. सगळ्यांनाही या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. नक्की हा ट्रूथ अँड डेअर गेम कसा आहे, या सगळ्यामुळं सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आम्ही दाखवतो नक्की हा गेम कसा आहे ते, असं सगळ्यांच्या समोर तो बोलतो. पण पूर्णाजी म्हणत असते की ती बॉटल कशाला आणली, तुला माहिती आहे ना आपल्या घरात ते चालत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, ती अगं रिकामी बॉटल आहे, रिकामी केली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, म्हणजे आता ती पण रिकामी करून घेऊन आलास का, पिऊन आलास का तू, असं ती बोलू लागते. तेव्हा इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात आणि अर्जुन मुद्दाम दारू पिण्याची ॲक्टिंग करू लागतो. तेव्हा पूर्णाजीला तो चांगलंच मस्करी करून म्हणत असतो की बघ आता मी काय सांगत आहे ते, असं तो पूर्णाजीला दाखवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य आता सर्वांना गेम समजू लागतात. तेव्हा सगळेजण म्हणतात की एक डाव तुम्ही खेळून दाखवा कसं होत आहे, त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे की काय करायचं आहे ते. मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही दाखवू लागतात आणि त्यानंतर ती बॉटल फिरवली जाते आणि अर्जुनकडे त्या बॉटलचं तोंड येतं. म्हणजे त्या अर्जुनकडे ती बॉटल येते आणि अपोजिट साईडला तोंड येणार. ज्या व्यक्तीकडे त्या बॉटलचं तोंड येणार त्या व्यक्तीच्या अपोजिट साईडला बसलेल्या व्यक्तीने सांगायचं आहे की नक्की काय आहे, म्हणजे ट्रूथ घ्यायचं का डेअर घ्यायचं. आता ट्रूथ म्हणजे काय हे सगळ्यांना सांगितलं जातं. तेव्हा अर्जुनला सगळेजण म्हणू लागतात की ट्रूथ म्हणजे काय, तर तुमच्या आयुष्यातलं असं काहीतरी ट्रूथ आहे जे आत्तापर्यंत तुम्ही कोणालाही सांगितलं नाही, ते ट्रूथ सर्वांच्या समोर सांगायचं आहे असं ठरतं. त्यानंतर अर्जुनला सगळेजण प्रश्न विचारू लागतात. चैतन्य अर्जुनला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो की तू सायली वहिनींच्याबद्दल तुझ्या मनात ज्या भावना आहेत त्या सर्वांच्या समोर सांग. सायली पण अर्जुनकडे पाहू लागते. आता अर्जुन काय बोलणार हा प्रश्न तिला पडलेला असतो. अर्जुन मात्र खूपच लाजत असतो. सगळेजण म्हणत असतात की अर्जुन बोल, पण अर्जुन काहीच बोलत नसतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की अर्जुनने त्याच्या मनातल्या भावना बोलल्या पाहिजेत, पण अर्जुन लाजत आहे. हे पाहून प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, तू माझा मुलगा आहे, बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुला, बिंदास्त बोल, काही टेन्शन घेऊ नकोस तू, असं प्रताप सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन अगदी लाजतच असतो, लाजराबुजरा होत असतो. तो म्हणत असतो की नाही. पूर्णाजी म्हणते की अरे माझं पोरगं लाजतंय ना, ठीक आहे ना, त्याला आत्ता नाही सांगायचं, दुसरं काय ते सांगा. त्यावेळेस
अर्जुनला सगळेजण म्हणू लागतात की आता डेअर. मग इकडे रविराज पण म्हणू लागतो की डेअर काय असतं ते सांगा. कल्पना, त्याचबरोबर अस्मिता, सायली सर्वजण पाहत आहेत. सायलीला पण वाटत होतं की अर्जुनने त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या पाहिजेत, पण अर्जुन काही बोलत नाही. तो शांतच राहत असतो. त्यामुळं सगळ्यांनाच त्या अर्जुनच्या मनात नक्की काय चालू आहे हे प्रश्न पडलेले असतात. पण इकडे प्रिया मात्र म्हणत असते की अर्जुनच्या मनात फक्त तिरस्कार आहे. अश्विन म्हणत असतो की दादा, तू वहिनीवर किती प्रेम करतो ना ते आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिलेलं आहे, असं तोही सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनला सगळेजण बोलतं करत आहेत, त्याला बोलायला लावत आहेत, पण अर्जुन मात्र शांतच राहतो. त्यानंतर आता डेअर काय असतं दाखवा, असं रविराज सर्वांच्या समोर म्हणतो. डेअर नक्की काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, असं रविराजचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र अर्जुनला आता सगळेजण सांगतात की तू डान्स करायचा आहे. अर्जुन मात्र अगदी कावराबावरा होत असतो आणि तो म्हणत असतो की काय डान्स करायचा आहे, हा प्रश्न तो सगळ्यांना विचारतो. तेव्हा सायली म्हणते की काय. सायलीला पण धक्का बसलेला असतो, कारण आता अर्जुनसोबत सायलीलाही डान्स करायचा आहे आणि सायलीही पाहू लागते. त्यावेळेस अर्जुन सर्वांच्या समोर आता सायलीच्या पुढे जातो, गुडघ्यावरती बसतो आणि सायलीच्या समोर हात पकडतो आणि तिला म्हणतो की बायको, चल माझ्यासोबत डान्स करशील. सायली पण लाजत असते आणि आता लाजरी बुजरी सायली ही अर्जुनने जे डेअर घेत स्वीकारलेलं आहे त्याची पार्टनर म्हणून आता तिथे सगळ्यांच्या समोर डान्स करणार असते. आता हे बॉटलचं सुरूच असतं. अर्जुन आणि सायलीचा डान्स होणार आहे हे पाहून प्रियाला मात्र खूप राग येत असतो. प्रियाला ह्या गोष्टी पटतच नसतात, कारण अर्जुन आणि सायली एकत्र येत आहेत ही गोष्ट तिला सहन होत नसते. तिला या सगळ्या गोष्टींचा खूपच राग येत असतो आणि ती ते तिच्या वागण्यातून दाखवत असते. याकडे चैतन्याचं मात्र बारीक लक्ष असतं आणि अर्जुन सायली डान्स करायला उभे राहतात आणि तेव्हा मात्र प्रियाचा जळफळाट सुरू होतो. अर्जुन आणि सायली दोघंजण रोमॅन्टिक झालेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात, डान्स करत असतात आणि त्यांना आजूबाजूला आपल्या कोण आहे या गोष्टीचं भानही राहिलेलं नसतं. ते दोघंजण मात्र एकमेकांच्या मध्ये हरवून गेलेले असतात आणि ते डान्स करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य सर्वजण पाहत आहेत आणि नक्की काय झालेलं आहे, हा नक्की काय बोलत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि चला चला आता सायलीसोबत तो डान्स करत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना होत असतो. प्रियाला मात्र राग आलेला असतो आणि प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी आता इकडे प्रियाचं असं म्हणणं आहे की मी जे करत आहे तेच योग्य आहे आणि प्रियाला असं वाटत आहे की मी जे काही म्हणलेलं आहे तेच खरं आहे आणि माझ्या विरोधात कोणीही जायचं नाही, असं प्रियाचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण अर्जुन आणि सायली यांच्याकडे पाहू लागलेले आहेत. सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि त्याचबरोबर इकडे चैतन्य, त्याचबरोबर अश्विन सगळेजण अगदी मनापासून अर्जुनकडे आणि सायलीला रिस्पॉन्स देत आहेत. ते दोघंजण खूप छान असा डान्स करत आहेत. त्याचबरोबर इकडे रविराज म्हणतो की आता ट्रूथ समजलेला आहे, डेअर समजलेला आहे की आता यापुढे काय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यानंतर आता बॉटल फिरवायची असते आणि मग पुढचा नंबर कोणाचा येणार असतो हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चैतन्य म्हणतो की आता अर्जुनच्या समोर जी कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीने हे सगळं करायचं आहे. आणि मग आता बॉटल फिरवली जाते आणि मग ती बॉटल आहे ती अस्मिताकडे त्याचं तोंड जातं. अस्मिताच्या ऑपोजिट असतो तो म्हणजे अश्विन. आता अश्विनने अस्मिताला प्रश्न विचारायचे असतात आणि इकडे अस्मिता मात्र चांगलीच घाबरलेली असते आणि अस्मिताला प्रश्न पडलेला असतो की आता हा नक्की मला काय विचारणार. ट्रूथ की डेअर हे सगळं चाललेलं असतं आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे त्यावेळेसच अस्मिता सगळ्यांना सांगू लागते की हे काय उत्तर द्यायचं आहे. अस्मिताला प्रश्न विचारलेला असतो की काही झालं तरी या एका महिन्यात तुझी काय शॉपिंग केलेली आहे ती सगळ्यांच्या समोर सांगायची आहे, किती रुपयाची शॉपिंग तू केलेली आहेस. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो ते म्हणजे या बाप्पाच्या वेळेस तू किती मोदक खाल्लेले आहे ते सगळ्यांना सांगायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अस्मिता मात्र लाजत असते, लाजरी बुजरी होत असते. ती म्हणत असते की काय रे, हे काय करताय तुम्ही नक्की, मला असं का करायला लावताय, हा प्रश्न तिचा असतो. आणि जेव्हा ती हे सगळ्यांना म्हणत असते तेव्हा मात्र तिला आता त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं असतं
आणि ती त्या प्रश्नाचं उत्तर देत नसते, म्हणून सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आता उत्तर दे. पण अस्मिता म्हणते की 3 मोदक खाल्ले. तेव्हा सगळेजण म्हणतात काय 3? तेव्हा अस्मिता म्हणते नाही रे 5 खाल्ले. असं अस्मिताचं बोलणं सुरू असतं आणि सगळेजण तिला समजवत असतात, तिला सांगत असतात आणि तिला म्हणत असतात की सांग ना आता, हे सगळं बोलत असतात. आणि अस्मिता म्हणत असते नाही रे 8 मोदक खाल्ले आणि 27,000 रुपये खर्च केलेला आहे हे सगळ्यांना ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता जेव्हा हे बोलत असते तेव्हा मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि अस्मिताकडे सगळेजण पाहत असतात. 27,000 रुपये खर्च खूपच झालेला आहे. तेव्हा तिला लगेचच अर्जुन म्हणतो की डॅड, तिच्याकडे तुमचं जे कार्ड आहे ते परत घ्या बरं, नाही तर हे घर विकायची वेळ येईल तुमच्यावरती. तिचा खर्च वाढत चाललेला आहे. एवढा खर्च तिने केलेला आहे, त्यामुळं जरा विचार करावा लागणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, तिच्या बाजूने बोलत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की अस्मिताने एवढा खर्च नाही केला पाहिजे, परंतु अस्मिता एवढा खर्च करत आहे हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यावेळेस सगळ्यांच्या समोर प्रताप तिची बाजू घेत म्हणतो की अरे ठीक आहे ना, माझी मुलगी आहे आणि तिने 8,000 रुपये 8च तर मोदक खाल्लेत ना फक्त, मला वाटतं कमीत कमी तिने 18 मोदक खायला पाहिजे होते, असं सगळं प्रताप बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता उद्याच्या भागामध्ये बॉटल फिरवली जाते आणि बॉटल येते ती म्हणजे प्रियाकडे. आणि प्रियाला आता अर्जुन टार्गेट देणार असतो, अर्जुन तिला सांगणार असतो, अर्जुन तिला सांगत असतो की आता मी जे काय करणार आहे ते सगळं तुला करावं लागेल. आणि मग प्रिया आता अर्जुन जे करत आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी करत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चैतन्य प्रियाचा पाय पाहतो तेव्हा त्याच्या पायावरती, तिच्या पायावरती तिथे काहीही नसतं. आणि तेव्हा मात्र चैतन्याला धक्का बसतो. म्हणजे अर्जुन आणि चैतन्याने जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार प्रियाच्या पायावर कोणतीही तुळशीपत्राची खूण नाही, हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आता अर्जुनने हे ठरवलेलं आहे, पण चैतन्य म्हणतो हे मी पाहिलेलं आहे, मला माहिती आहे, पण हे घरातील सर्वांच्या समोर आणायचं कसं, हा प्रश्न तो अर्जुनला विचारत आहे. अर्जुनला म्हणत आहे काही झालं तरी आपल्याला हे घरातील सर्वांच्या समोर आणणं खूप अवघड जाणार आहे अर्जुन, असं चैतन्य सांगत असतो. तर चैतन्य म्हणत आहे की आता सर्वांना कसं प्रूव्ह करायचं, सगळ्यांच्या समोर आपण कसं दाखवायचं आहे, हा प्रश्न चैतन्य अर्जुनला विचारत आहे. अर्जुनला म्हणत आहे की वाटतं तेवढं सोपं नाही आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, त्यासाठीही आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल आणि लवकरात लवकर आपण सर्वांच्या समोर ह्या सर्व गोष्टी आणू शकेल, असं तो चैतन्याला म्हणू लागतो. आता अर्जुन आणि चैतन्य यांना या सगळ्या गोष्टींमध्ये कसं यश मिळणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.